मला आता इथं जवळपास पहिले 15 वर्ष झाले त्या पहिल्या गाडीला आणि हिला आताच्याला 3 वर्ष झाले. पण माझ्याकडे मर्सिडीज पण असून बाकीच्या गाड्या असून पण मला हीच गाडी वापरावं वाटते. लॉंग टूरला मी हीच गाडी वापरतो. नमस्कार सर्वांना. भारतामध्ये एक अशी SUV आहे जिचं नाव घेतलं की लोक म्हणतात अरे यार ही गाडी कधीच साथ सोडत नाही. तुम्ही तर ओळखलंच असेल, ती गाडी म्हणजे आहे टोयोटा फॉर्च्युनर. पण खरंच ही गाडी इतकी रिलायबल आहे की फक्त या गाडीचं नाव मोठं आहे? आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे कारण की आज आपण रिव्ह्यू करणार नाही आहे, तर आज आपण ऐकणार आहोत एक रिअल एक्सपिरियन्स. माझे वडील माननीय श्री राजेंद्रजी आदमाने पाटील हे गेल्या 15 वर्षापासून फॉर्च्युनर वापरत आहेत. जुनी फॉर्च्युनर पण वापरली आहे आणि आता ते नवीन फॉर्च्युनर पण वापरत आहेत. इतक्या वर्षात गाडीने त्यांना कशी साथ दिली, खर्च किती आला आणि खरंच फॉर्च्युनर घेणं इतकं वर्थ इट आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज ते तुम्हाला सांगणार आहेत की जर तुम्ही फॉर्च्युनर घ्यायचा विचार करत असाल तर खरंच घ्यावी की नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की शेवटी एक असा पॉईंट सांगणार आहेत जो बहुतेक लोक सांगत नाही. चला तर मित्रांनो, मी विशाल आदमाने आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आणि सुरू करूया फॉर्च्युनर ओनरचा खरा अनुभव. आता आपला मॉर्निंगपासून प्रवास सुरू आहे. आतापर्यंत आपण 316 किलोमीटर आलो आहे आणि एक्सप्रेसवेला लागलो आहे. आपण आपले टोयोटा फॉर्च्युनर घेऊन आलेलो आहे आणि आता तुम्ही खरं सांगा तुमचा रिव्ह्यू टोयोटा फॉर्च्युनर विषयी तुमचे काय अनुभव आहे? जुनी फॉर्च्युनर, आताची फॉर्च्युनर, कसा फरक आहे आणि काय तुम्हाला फरक जाणवला आहे दोन्ही गाड्यांमध्ये? नाही, दोन्ही गाड्या एकदम अतिशय दमदार गाड्या आहेत. आणि फॉर्च्युनरबद्दल सांगायचं ठरलं तर ही बॉस गाडी आहे मेन रोडची. या गाडीसारखी गाडीच नाही आहे, याला चॅलेंज नाही आहे. तुम्ही कुठेही घेऊन जा, बिंदास्त घेऊन जा, बिंदास्त चालवा, काही घाबरायचं नाही, काही नाही. काही मला आता इथं जवळपास पहिले 15 वर्ष झाले त्या पहिल्या गाडीला आणि हिला आताच्याला 3 वर्ष झाले. पण माझ्याकडे मर्सिडीज पण असून बाकीच्या गाड्या असून पण मला हीच गाडी वापरावं वाटते. लॉंग टूरला मी हीच गाडी वापरतो. अच्छा, खूप चांगली गाडी आहे. एकदम आता मी सकाळपासून चालवतोय ना तर एकदम एवढं रिलॅक्स वाटतं, कुठेही कोणालाही थकवा वाटत नाही गाडीमध्ये. तुम्ही नॉन स्टॉप 2000 किलोमीटर जा, तिच्यात 3000 किलोमीटर जा नॉन स्टॉप. तुम्ही तर खूप लॉंग जर्नी केलेलं आहे या गाडीमध्ये, तर तुम्हाला त्यावेळेला कसा अनुभव होता? मी संभाजीनगर ते तिरुपती, तिरुपती ते कोल्हापूर असं पूर्ण केलेलं आहे. केरळला गेलेलो आहे या गाडीमध्ये. अतिशय चांगला अनुभव आहे. अतिशय सुंदर गाडी आहे आणि बिंदास ड्रायव्हिंग करायची असते आणि जे कोणी बसणार असतं गाडीत त्याला पण वाटतं कम्फर्ट, सेफ आहे मी गाडीमध्ये. इतर गाड्यासारखं नाही, भीती नाही वाटत कधीच या गाडीमध्ये. आणि गॅरंटेड गाडी 1001%, 100% रिलायबल एकदम. कुठे जाताना असं कधी प्रॉब्लेम वगैरे कधी जाणवत नाही की असं डोक्यात टेन्शन नाही राहत काही? काहीच नाही. खूप चांगली गाडी आहे. प्रत्येकाने घ्यायची, ज्याची कोणाची इच्छा असेल, आपली कॅपॅसिटी असेल त्याने घ्यावं, बिंदास घ्यावं, बिंदास वापरावं, असं माझ्या अनुभवाने मी सांगतो. येस. आणि तुम्ही तर आता कंटिन्यू बऱ्याच वेळा मुंबईला वगैरे येतात, तर पहिले तुम्ही जसं म्हणजे आता मर्सिडीज आणि फॉर्च्युनर जर विचार केला तर तुम्हाला जास्त कशात मजा येते तुमचे हे डेलीचे टूर वगैरे करायला? मुंबई पुणे तुमचं जे अपडाऊन होतं, बिझनेस मीटिंग असतात त्यासाठी? नाही, मला मर्सिडीजमध्ये की ते त्याच्यामध्ये स्मूथलीपणा जास्त जाणवतो आणि ह्या गाडीमध्ये माणूस बिंदास्त असतो. एखादं स्पीड ब्रेकर आलं, काही आलं, कुठल्या असलं, या गाडीमध्ये आपण बिंदास्त गाडी चालवतो. ती गाडी चालवताना, मर्सिडीज चालवताना आपल्याला खूप बारकाईने लक्ष ठेवावं लागतं आणि व्यवस्थित चालवावं लागते. एवढा फरक आहे. पण ते मर्सिडीज आहे, फॉर्च्युनर आहे. याच्या मर्सिडीजमध्ये 2 फॉर्च्युनर येतील. शेवटी फरक आहे ना तो. मर्सिडीज 2 फॉर्च्युनर येतील त्या प्राइस. पण ही गाडी म्हणजे बिंदास्त चालवा, कुठेही चालवा, आबड धबड रस्त्याला चालवा, तुम्ही कुठेही घेऊन जा या गाडीला. या गाडीला टेन्शन नाही, काहीच नाही. फ्री माइंड गाडी वापरायची हिला. आणि मेंटेनन्स नाही, विशेष म्हणजे मेंटेनन्स नाही. हिला वर्षाला एकदा सर्व्हिसिंग करावं लागते 10,000 झाल्यानंतर. त्यावेळेस आपल्याला 15,000 ते 20,000 रुपये खर्च येतो. बस याच्यावर कधीच नाही. मेंटेनन्स तर अजिबात लागत नाही. लॉंग गाडी 10,000 किलोमीटरपर्यंत या गाडीला काहीच होत नाही. ओके. तसं आता 3-4 वर्षापासून जे आपण बघतोय तर या गाडीने कधीच आपल्याला म्हणजे काही प्रॉब्लेम वगैरे किंवा काही त्रास वगैरे दिलेला नाही आहे. एकदम स्मूथ ड्रायव्हिंग आहे. स्टेअरिंग सुद्धा एकदम बढिया आहे. आणि ऑटोमॅटिकचं जी आता पहिली फॉर्च्युनर मॅन्युअल होती आणि आता जी ऑटोमॅटिक घेतली आपण, तर याच्यात तुम्हाला कसं वाटतं? हिचा ऑटोमॅटिक गिअर बॉक्स एकदम स्मूथ वाटतो की नाही? खूप ह्या गाडीमध्ये स्मूथपणा जाणवतो आणि चालवायला पण एक वेगळी फिलिंग येते स्मूथमध्ये. आणि गिअर पण लवकर शिफ्ट होतात आणि चांगली गाडी आहे. म्हणजे काही वाटत नाही चालवताना. ड्रायव्हिंग करणाऱ्याला आणखी चांगलं इंटरेस्ट येतो चालवायला.
बरोबर. येस. आणि आतापर्यंत आपली गाडी जवळपास आता ही 50,000 झाली आहे, ही फॉर्च्युनर पण. हो. आणि जुनी फॉर्च्युनर जवळपास 1.5 लाख का 2 लाख किलोमीटर झाली होती आपली. 1,60,000. हा, 1,60,000 किलोमीटर जुनी फॉर्च्युनर वापरली. सो हा एक ट्रस्टेड अनुभव तुम्हाला भेटतोय की फॉर्च्युनर एकदम बेस्ट कशी आहे आणि किती लॉंग लाईफ रिलायबल गाडी आहे. सो जे कोणी आपले व्ह्युअर्स जर विचार करत असतील फॉर्च्युनर घ्यायचा तर तुम्ही बिंदास घेऊ शकता. ही सिटीत पण चालती आणि साईटवर पण चालती आणि लॉंग टूरला पण चालती. म्हणून राजकारणी आणि बिल्डर जास्त वापरतात का? 100% माझ्या सगळ्या मित्रांकडे हीच गाडी आहे फॉर्च्युनर. त्यांच्याकडे मर्सिडीज असून ही गाडी आहे. Yes, मी म्हणजे पण मर्सिडीज secondary घेतल्यानंतर पण हीच घेतली. परत फॉर्च्युनर घेतली. परत फॉर्च्युनर घेतली कारण की ही मजा येत नाही बाकी गाड्यामध्ये. बरोबर. कारण हिला कुठेही घेऊन जाऊ शकतो ना आपण. त्या गाडीला घेऊन जायचं म्हणजे 10 वेळा विचार करावा लागतो येस. की तो रस्ता कसा आहे, कसं जाणार आहे, रस्त्याचा आपण आधी चेक करून घेतो. ह्या गाडीला काही टेन्शन नाही, कुठेही घेऊन जातो तुमच्या. आणि ती नवीन फॉर्च्युनर येणार आहे आता, त्याविषयी तुमचं काय मत आहे? तिचं म्हणजे थोडेफार आता लीक्स आलेले आहेत तर तुम्ही हो. ते बघितले हो, तर ती कशी वाटली तुम्हाला लुक? ते अजून तर जोपर्यंत ती येत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर काहीच बोलू शकत नाही ना. एक्झॅक्ट लुक नाही ते, हा, हायलक्सला फॉर्च्युनर म्हणून दाखवत आहे. हा, त्यामुळे एक्झॅक्ट जेव्हा फॉर्च्युनरचा लुक दिसेल आणि तुम्ही तिला चालवून बघाल त्याच वेळेस आपण डिसिजन घेऊ. बरोबर, मग तेव्हाच लक्षात येईल की खरंच हा. गाडी कशी आहे ती. हो, आता आपण तिला बघितलंच नाही, त्याच्यावर बोलणं योग्य होणारच नाही आपल्याला. बरोबर आहे. हो, आल्यानंतर आपण बघू, तिचा फीडबॅक घेऊ, सगळ्या अँगलनी बघू आपण तिला आणि मगच आपण त्याचा निर्णय घेऊ. आपल्याला तर घ्यायचीच आहे, ती पण घ्यायचीच आहे. बरोबर. हो, या कारण की गाडीसारखं फॉर्च्युनर guarantee म्हणजे नाही. फॉर्च्युनर म्हणजे एकदम ब्रँडवर तुमचं प्रेम आहे एकदम. हो, हो, फॉर्च्युनर हो. तर पहिले पाहिजे म्हणजे माझी पाहिजे. आवडती कार आहे. मी आवडत्या गाडीतच माझं लॉंग टूर म्हणजे हा एक मुंबई. ट्रस्टेड अनुभव तुम्हाला भेटतोय की एवढं म्हणजे आता 17 वर्षापासून कंटिन्यू फॉर्च्युनर जे वापरतायत हो, हो. त्यांचा एक्सपिरियन्स हा खूप मोठा असतो. हो, जे तुम्हाला एखादा कार रिव्ह्यूअर वगैरे युट्यूबला सांगेल तर तो काय 2 दिवस 3 दिवस ती गाडी चालवतो हो. आणि त्याच्यानंतर तो त्याचा 2-3 दिवसाचा रिव्ह्यू शेअर करतो त्या गाडीविषयीचा. अरे आपण But 15-20 आता- हा. वर्षाचा अनुभव सांगतोय आपण आणि हा थोडक्यात सांगतोय. ओरिजिनल अनुभव आहे. हा, आणि थोडक्यात शॉर्टकट मध्ये सांगतोय आपण. सांगायला गेलं तर हा. खूप मोठा व्हिडिओ बनवू शकतो आपण याच्यावर. बरोबर आहे. हो, खूप चांगली गाडी आहे. एका शब्दात सांगायचं म्हणजे जास्त त्याच्यात वाद डोळे बंद करून घेऊन टाकायला पाहिजे. जर बिनधास्त विचार ज्याने असेल कोणाला तेवढं घ्यायची बजेट असेल, असेल तर नक्की घ्यायलाच पाहिजे हो. फॉर्च्युनरच. मी तर म्हणतो ना बॉस गाडी सगळ्यात बेस्ट गाडी आणि आहे. या गाडीमध्ये फीचर्स नाही, समजा सनरूफ वगैरे नाही, तर कधी काय- गरज वाटली का तुम्हाला या काही मला तर गोष्टींची? काहीच वाटलं नाही. मला कधी गरजही पडली नाही त्याची आणि मला कधी आठवणही येत नाही त्या फीचरची नाही आणि त्या सनरूफची नाही. कोणी उघडत पण नाही त्या गोष्टी. नाही, नाही. काय आपल्याला याच्यामध्ये comfort पाहिजे प्रॅक्टिकल फीचर्स दिलेले आहेत सगळे. हो, हो. चांगली गाडी आहे, मस्त गाडी आहे, एकदम सुंदर. एक किती गोष्ट छान, आहे. मस्त आवाज सुद्धा येत नाही गाडीमध्ये पण. हा, म्हणजे एवढी एक चांगली गोष्ट आहे की बाहेरचा काहीच नॉईज नाही आहेत काहीच येत गाडीमध्ये. नाही आवाज. आता आता आपण नाही आपली गाडी. नॉईज कॅन्सलेशनचा माईक सुद्धा लावलेला नाहीये. नाही. तुम्हाला नॅचरली आवाज कळत असेल व्हिडिओ मध्ये हो, की बघा बाहेरचा काहीच आवाज नाही काहीच आहे. नाही, काहीच नाही. खूप त्या- मोठा बोगदा आहे बरं. येस, जवळपास 2-3 किलोमीटरचा बोगदा आहे. बरोबर. हो, आणि आता आपण मायलेजचं जर बघितलं तर आता आपली गाडी बघा 10.9 ते शो करते, पण हो. नियरली आपल्याला 11 ते 11.5 मायलेज देते गाडी ते- सकाळपासून आपण जे बघतोय ते. हो, हो. पण हे चालवण्यावर पण असतं. ड्रायव्हिंग अगर सॉफ्ट असेल तर 10च्या वर ॲव्हरेज 100% देते ती. ड्रायव्हिंग जर तुम्ही रफ केली तर त्याच्या मग 8-9 वर येते ती. अच्छा, लॉंग टूरला बरोबर 10च्या वर जाते आपली गाडी. हो. सिटीमध्ये 8-9-10 देते आपली. येस. हो. म्हणजे आता मायलेज सुद्धा आपल्याला रिअल कळालंय की ओरिजिनली फॉर्च्युनरचा काय मायलेज भेटतो, सिटीमध्ये काय भेटतो, चालवण्यावर काय गोष्टी डिपेंड आहे. चला तर मग आता हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि त्याचबरोबर तुमचे कुठलेही प्रश्न असतील फॉर्च्युनर विषयी किंवा इतर कुठल्याही गाडीविषयी हे आपण मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. त्याचबरोबर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ.